अगं आम्हालाच काय वाढतेस, तू पण घे की वाढून. खरं सांगू, मला ते इच्छाच नाहीये जेवायची. का? काकू तू ना सोडा लेमन आणून पी, बरं वाटेल तुला. म्हणजे आणि मग स्वतःसाठी आणशील तर मलाही दे थोडं. म्हणजे अपचन झालंय का? नाही हो, संपदा चिडलीये आणि ती जेवत नाहीये. आणि ती जेवत नाहीये म्हणून सायली पण जेवत नाहीये. तू जेव, राग शांत झाले की येतील. हो, पण त्या मोठीचा राग खूप धारदार आहे बरं का. लवकर नाही उतरायचा. कळवडून भुका लागल्या ना आई, मोठमोठ्यांच्या रागांची धार बोथट होते. राहिल्या एक दिवस उपाशी तर काही फरक पडत नाही. हो ना, पूर्वीचे लोक नाही का एक दिवस मुद्दामून लंघन करायचे, पचन संस्थेला विश्रांती मिळावी म्हणून. करू दे लंघन. तुम्ही दोघं ना हसण्यावरी नेताय सगळं. मग काय करू, रडत बसू तुझ्या शेजारी येऊन? रडते कुठे मी, काहीतरीच काय. मी फक्त काळजी करते. तीच करू नकोस. आणि काही रानात पडल्या नाहीयेत पोरी, घरातच आहेत. भुका लागल्या की घरात खायला आहे त्यांना. वसंत म्हणतो ते बरोबर आहे बरं का. एमटी हिला जेवायला बोलवायला जा, तिच्या नागदुऱ्या काढा, मग ही फण करून दाखवणार. हे. जेवून घ्या तुम्ही आपले. नाही, मी म्हणतो राहू देत एक दिवस उपाशी. संपदाच्या भल्यासाठीच करतोय ना आपण हे. अहो पण सायली, तिचं काय. वहिनी, त्या दिवशी तू तिला एवढं समजावून सांगितलं तरी संपदाच योग्य वाटते ना तिला. वाटू दे, मग राहू दे उपाशी. आणि हे बघ, जेवण आटोपली ना की अन्न गरम करून ओट्यावरच ठेव. भुका लागल्या ना की येतील आपसुक जेवायला. आत असलं तर काढून गरम करायचंही कंटाळा येईल दोघींना. म्हणजे काय आता रात्री गुपचूप जेवणार सायली आणि ताई? अगदी नक्की सांगते मी तुला. पण तुला म्हणजे सायलीला भूक अजिबात निभवत नाही बापासारखी. केलं का माझा मोरू आता? हा, तुम्ही हसा रे, हसा. चांगलंय, मी आहे म्हणून हसताय तरी तुम्ही. नाही तर असे लांब लचक चेहरे करून बसला असता. आजी, मी ना आज रात्री अभ्यासाच्या निमित्ताने ना हॉलमध्येच बसून राहते. निमित्त म्हणून अभ्यास करू नकोस होईल. उद्या परीक्षा आहे. हे बघ, तू माझ्याबरोबर माझ्या खोलीत चल, तिथेच अभ्यास कर आणि तिथेच झोप. म्हणजे उद्या सकाळी मी उठवीन तुला. मग मी सायली आणि ताईची मजा कशी बघणार? अगं मी आहे ना, अशी मला काही झोप येत नाही ग. आता मी टीव्ही बघत बसणार आहे. उद्या पेपर देऊन आलीस ना, तुला सांगते सगळी गंमत. आता जेवण आणि झोप जा. भाऊजी अगं तू काय ना वहिनी, काय करतेस तू? काय ग, अजून तुम्ही दोघी किचन मध्येच आहात? अरे इथेच आलात? वाळू द्या द्या ना. ए आधी मला. तुम्ही खरंच घेणार आहात का काय दूध? हा का स्वानंदीने खास माझ्यासाठी बनवलंय. हो बाबा, हळद आणि जायफळ टाकलंय म्हणजे कसं तुमच्या जखमाही भरतील आणि झोप पण छान लागेल. मला कौतुकच वाटतंय तुमचं. म्हणजे काय, इंद्रनीलला प्रॉमिस दिलंय मी. आणि बेटा स्वानंदी, हा, मला खरंच तुझं कौतुक आहे. माझ्याकडनं प्रॉमिस घ्यायची कल्पना नक्की तुझी असणार, बरोबर ना? नाही नाही, आमची दोघांची आहे. मला ना तुमचंच कौतुक वाटतंय. वाळू बघ रे, कोण आहे आता? हो, कोण पाहिजे? आईस्क्रीम आणलंय. आईस्क्रीम कोणी मागवलंय? स्वानंदी तू? नाही, मी नाही. निरंजन, तू दिलेस का ऑर्डर? नाही बाबा, म्हणजे आईला विचारल्याशिवाय मी कसं मागवेन ना.
आपल्याला कोणाला नको आईस्क्रीम? नाही म्हणजे ऑर्डर फोनवरती दिलेली आणि पेमेंटही ऑनलाईन केलंय कोण असतं? आणि पत्ताही हाच आहे. बघू जरा एक मिनिट. बघू जरा इकडे बाळू काका. हो. आई ऍड्रेस आपलाच आहे. बाबा आणि तुमचं नाव आहे. अरे हॅलो आई आईस्क्रीम पोचलं का? इंद्रनील. हो अरे आईस्क्रीम वाला दरवाजातच उभा आहे. तोच विचार करतो आम्ही कोणी दिली ऑर्डर. बरं ऐक, त्याच्याकडून लवकर आईस्क्रीम घे, नाही तर वितळेल ती दारातच. हो हो निरंजन घे आईस्क्रीम. हो. तू आनंदी तुझ्या नवऱ्याने ब्राझीलहून ऑर्डर दिली? आई अगं ब्राझीलला गेलो नाहीये मी बँगलोर मध्ये. तू आनंदी इंद्रनीलने पाठवले ऑर्डर. मी हिच्याशी बोलतो, तिचं लक्षच नाही माझ्याकडे. आई बघितलंस ना स्वानंदी किती खुश झाले, ऐकू येतं ना? काय तुला माहितीये, तिला माझ्या मनातलं नेहमीच कळतं. मला आत्ताही चेक करायचंय की तिला माझ्या आनंदाचं कारण कळणार की नाही कळणार ते. तिला दे ना फोन. कसला आनंद रे? हा आई, ज्या कामासाठी मी ते आलो होतो ना, ती कंपनी आम्ही टेक ओव्हर केलीये. हो का? अरे वा छानच. आणि त्याहून महत्वाची बातमी म्हणजे माझ्या कामावर खुश होऊन कंपनी कडून मला 10 लाख रुपयांचा बोनस मिळणार आहे. 10 लाख मिळणार आहे? येस. आणि आम्ही ठरवलंय त्या पैशात जितके येतील तितके दागिने घ्यायचे तुझ्यासाठी. अरे सो स्वीट. हा एक मिनिट हा. हे कसले 10 लाख रे? बाबा मला बोनस मिळणार आहे कंपनीकडून. स्वानंदी आहे का तिकडे? द्या ना तिला फोन. हो देतो फोन. पण मला एक सांग, तुला हा जो काय बोनस मिळाला आहे ती अमाऊंट सगळी एक रकमी मिळणार आहे का? बाबा मला एक रकमी मिळणार आहे. ऐका ना बाबा, मी उद्या येतोय, आपण उद्या बोलूया ना. उद्याच येतोयस तू? हा म्हणजे उद्याची फ्लाईट घेऊन मी येणार आहे तिकडे. स्वानंदीला फोन द्या ना. हा एक मिनिट. हॅलो. कॉंग्रॅच्युलेशन इंद्रनील. उद्या येतोयस तू? दादा तिकडे स्वानंदी नाहीये. आहे ना, पण 10 लाखांचं काय म्हणतोयस तू? आता तू तिला आधी फोन दे प्लीज. वहिनीशी बोलायचं ना तुला? एक मिनिट हा. निलिमा. उगाच हॅलो. हा, यांचा चेहरा पाहून मला वाटलंच होतं की तुम्हाला माझ्याशी नाही स्वानंदीशी बोलायचंय म्हणून. वहिनी तुलाच कळतं माझ्या मनातलं, किती गोडच ग तू. दे ना माझ्या बायकोला फोन दे प्लीज. म्हणजे माझ्याशी बोलणारच नाही आहेत का? वहिनी फोन दे ना. बरोबर देते हा फोन बाळू काकांना. ए बाळू. त्यांच्याशीच बोलायचं राहिलंय ना? बाळू काका, फार महत्वाचं बोलायचंय नील भाऊजींना तुमच्या सोबत. ठीक आहे दे त्यांना फोन दे. दे बाळू का. हॅलो. अरे बाळू दादा, तुमचा आवाज एवढा मंजूळ कसा? अहो मी बोलते. हो, इतक्या उशिरा का बोलतेस मग? माझा फोन आहे म्हटलं की घ्यायचा ना फोन लगेच. तू पण नाही यार. अहो सगळे लाजत बसू नकोस, जा ना बोल त्यांच्याशी. हा बोला. हा जरा बोल माझ्याशी. स्वानंदी बॉसचा फोन आहे, त्याला आत्ताच बोलायचंय माझ्याशी. मी तुला नंतर कॉल करतो. हा प्लीज. बरं ठीक आहे. नीट या आणि काळजी घ्या. बाय. हा बाय बाय बाय. ठेवतो फोन. काय ग बोलली नाहीस त्याच्याशी? मी त्यांच्या बॉसचा कॉल आला, नंतर करणार आहेत म्हणाले. स्पेशल कॉल. अगं आता काय इथेच लाजत उभी राहणार आहेस का तोंड गोड करणार आहेस सगळ्यांचं? गोड आणि थंड.
नाही, गरमीचे दिवस आहेत ना, आईस्क्रीम मुळे कसं गारगार वाटतं. गार वाटते. आणि लवकर करा ना तर ते प्यावं लागेल आम्हाला शेवटी. बाळू दादा, आत्यांना बोलवता जरा. हो. बाळू आधी हे दूध आतमध्ये नेऊन ठेव का पातेल्यात होत आणि त्याच्यावर झाकण ठेव, म्हणजे डास बीस पडला ना तर खराब होऊन जाईल. जा. बर. आधी करा हे. हो. हा. त्या मुलाच्या सुखार कशाला परक्या पाहिजे सावली. आता इथे येते ना काहीतरी अभद्र बोलते. आजी किती वेळा तेच तेच बघणार आहेस ग? आम्हाला पण बघायचंय. काय त्या रेसिपीत ठेवलंय? आवडतो. चला उद्या एक नवीन पाककृती बघायला मिळणार. सायली, तुला तळमळायला काय झालंय? काही नाही, अभ्यास करतेय. अगं पण अभ्यास करताना असं तळमळलं? याच्या आधी कधी दिसली नाही तशी तळमळताना ती. आजी टीव्ही बघतीयस ना, टीव्ही बघ. तिला अभ्यास करू दे. आई ग, पोटना जडच झालंय बाई. त्या अंजलीनी पण ना त्या मटारच्या रशामध्ये कोथिंबिरीच्या वड्या सोडल्या होत्या आणि शेवग्याच्या शेंगाची आमटी. आई ग, आता पोट जड झालंय आणि झोप सुद्धा यायला लागली. ए आजी, गप्प बस ना जरा. एकतर टीव्ही बघ नाही तर बडबड कर. दोन्ही एकदम काय? तुला काय झालं चिडायला? तुला भूक लागली का काय? नाही, तिला भूक लागली नाहीये, ती अभ्यास करते. आणि काय ग, नेहमी या वेळेला झोपतेस, आज बरी जागी आहेस. जाऊन झोप ना. झोप नाही आली? हो हो, झोपणारच आहे बाई. नाही पण हे उद्या ना हेमंताला सांगणारच आहे. हा टीव्ही उचलून त्या खालच्या रूम मध्ये ठेव. हो, जा ठेव. हो, उगाच तुम्हाला त्रास नको ग. चला जाऊन झोपतेच झालं. तशी हेमंताच्या रूम मध्ये जुईली झोपली आहे, तिथेच जाऊन पडते झालं. अरे देवा, आमटीचं आणि भाजीचं पातेलं गॅसच्या ओट्यावर तसंच ठेवलंय मी. बाई बाई बाई, आधी फ्रीज मध्ये टाकलं पाहिजे ग बाई, नाहीतर तो शेजारचा बोका येऊन झडप घालायचा. संपतताई, मला भूक लागलीये ग. मग तुला काय सांगितलंय मी? संध्याकाळी 7 नंतर जेवायचं नाही. नो कार्ब. डाएट फॉलो करा, मी सांगते ते, नाही तर वजन वाढेल. अगं पण त्या भुकेमुळे माझं टेन्शन वाढलंय. त्याचं काय काय वाचते काहीच कळत नाहीये. अच्छा, म्हणजे आता तुला पुस्तकात शेवग्याच्या शेंगेची आमटी, बरं आईने मटारच्या रस्त्यात सोडलेल्या कोथिंबिरीच्या वड्या, हे सगळं दिसायला लागले काय? काय गप्पा बसा. मला भूक लागलीये ग ताई. माझी पर्स खायला आहे, जा लवकर आण. हे घे. डार्क चॉकलेट आहे. अगं काय आहे? कसलं कडू लागतंय. अगं ते डार्क चॉकलेट आहे, त्यात 70% चॉकलेट असतं, ते कडू लागणारच. चांगलं असतं.
हा बोला पाटील साहेब. नमस्कार. तुमचा मिस कॉल पाहिला. कशासाठी केला होता फोन? अहो मी तुमचा निरोप दिला भाऊजींना म्हणजे माधवरावांना, तर ते म्हणाले पैशाची सोय झाली आहे म्हणून. पैशांची सोय झाली? हो झालीये. काय सांगताय काय? हो म्हणजे ललिताने मला तसा निरोप दिला म्हणून मी तुम्हाला फोन केला. अहो झाली म्हणतात म्हणजे झालीच असणार ना. आपल्याला काय करायचं, कुठून का होईना पैशाची सोय झाली हे महत्वाचं नाही का? अरे वा, हे छानच झालं अगदी. हो बाई. आता नाही होणार ना लिलाव वगैरे? नाही, तो लिलाव थांबवणं माझ्या हातात नाही वच्छी आत्या. म्हणजे बँकेकडे गेलीच सगळी कागदपत्र. हो असं काय करता हो? तुम्ही नाही सांगू शकत का बँकवाल्यांना? आपण पैसे भरू ना. पोरा बाळांसमोर बरं नाही दिसत हो साहेब. तुम्ही थांबवू नाही शकत का? माझा शब्द नाही चालणार आता बँकेत. पण तुम्ही कशाला काळजी करता? माधवरावांकडे रक्कम आहे सांगताय ना. हो. मग ते घेतील ना त्यांचं घर परत विकत. अरे देवा. नाही पण बरं नाही दिसत हो ते पोरा बाळांसमोर तमाशा. आता माझ्या हातात काही नाहीये, पण जहागीरदार साहेबांशी मी परत बोलून बघतो एकदा. हा. पण लिलाव थांबणार नाही. उलट मी तुम्हाला हे सांगायला फोन केला की उद्याच लिलाव आहे. काय? उद्या? हो, बँकेचे अधिकारी येतील आणि काही कस्टमर्स. बोली लागेल आणि आणि काय? कशाला घाबरताय वच्छी आत्या? जहागीरदार साहेबांना बोली लावूच दे. त्यांचं घर त्यांना परत कसं मिळेल यासाठी शब्द टाकून बघतो साहेबांकडे. पण लिलाव हा होणारच उद्या. देवा. बरं ठेवते मी फोन. अरे देवा, मला ललिताशी बोलावं लागेल. आत्या, बरं झालं तुम्ही आलात. बाळू दादा तुम्ही विसरलात का बोलवायला? हो, ते बाई साहेबांनी दुधाचं सांगितलं ना, मग काय विसरूनच गेलो. नाही ठीक आहे, काही हरकत नाही. आत्या, एक खास बातमी सांगायची. मला पण बातमी सांगायची आहे ललिताला. ललिता, ललिता ऐक ना, मला तुला एक महत्वाची बातमी सांगायची. मच्छी मावशी आता काहीही सांगू नका. इंद्रनीलला मिळालेले यश सेलिब्रेट करतोय आम्ही. आई, थँक्यू. आत्या, अगं मला आत्या, हे ज्या कामासाठी गेले होते ना ते पूर्ण झालंय. आता त्यांना प्रमोशन मिळेल. आणि बोनस म्हणून 10 लाख रुपये मिळणार आहेत त्याला. आणि त्या 10 लाखाचे तो माझ्यासाठी दागिने करणार आहे असं म्हणाला मला तो. हो, काय वच्छी मावशी, आनंद नाही का झाला तुम्हाला? नाही, एवढी गोड बातमी ऐकली तरी तोंड अजून आंबट का? बाबा, आत्या बरं नाही वाटत आहे का? आईस्क्रीम खाताय ना? हो नाही बरं आहे. मला ना ललिताशी स्वानंदी, बोलायचं. अगं तू जा ना. हा, गप्पा मार सगळ्यांशी. मी बनवते त्यांना आईस्क्रीम. आहे ना मी. जा. बरं, खा. बाळू दादा, बोला बच्ची, काय सांगायचंय? बोला, काय बोलायचं आता? तोड उघडा आधी. बोला. अगं माझं सुख बघवत नाही का तुम्हाला बच्ची मावशी? वेळजणाची वाट घेऊनच हिंडत असता सतत. ललिता, अगं बिल्डरचा फोन. बिल्डरचं काही सांगू नका मला. त्याच्याशी 10 वेळा बोलणं झालंय माझं. आणि सांगितलं ना तुम्हाला पैशाची व्यवस्था झालेली आहे. हे नाही म्हणत आहे मी. बिल्डर गेला खड्ड्यात आणि तुम्ही गेला तेलला. सारखं का माझ्या संसारमध्ये नाक खुपसत असता तुम्ही?
आमचं काय करायचं नाही, आमचं आम्ही बघून घेऊ, तुम्ही नका शिकू. एक काम करा, आईस्क्रीम घ्या, बेडरूम मध्ये स्वतः खा आणि नवऱ्यालाही खायला घाला. आमच्या पोटात दुखायचं. जा. कळतंय का काय बोल? बच्चे माझ्या तोंड उघडा. असं काय ते? उघडा उघडा उघडा. शाबास.